वेलकम बॅक मित्रांनो. 5 मिनिटाचा टाइम दिला होता तुम्हाला. 5 मिनिटांनी आपण परत येणार होतो आणि तेवढेच मुलं आणि त्याच्यापेक्षाही 2 जण आता वाढलेले 52 स्टुडंट आपले लाईव्ह आहे. चला मित्रांनो, चांगली गोष्ट आहे. अजून तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, आपण कुठे होतो? आपण होतो की आपण फिक्स अँड मुवमेंट काढलेल्या होत्या आणि आपल्याला नेक्स्ट याच्यात आता काय करायचं होतं? डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. आणि हे सगळं गोंधळ का करायचा होता आपल्याला? कारण की आपल्याला काय फाइंड आउट करायचे? फिक्स अँड मुवमेंट फाइंड आउट करायची. ओके, कंटिन्युअस फ्रेम म्हणून आपण वरचा पोर्शन डिझाइन करतोय रेक्टँग्युलर टँकचा. त्याच्यासाठी आपण एमडीएम मेथड वापरतोय आणि एमडीएम मेथडमध्ये मुवमेंट्स काढण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल म्हणून डिस्ट्रीब्युशन फॅक्टर लागतो. तर आता नेक्स्ट आपलं नेक्स्ट काय असणार आहे? त्याच्यातला थर्ड पार्ट जो की असणार आहे फाइंड डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. मग डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कसा काढायचा? सगळ्यांना माहिती. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कसा काढतो आपण? इकडे असणार आहे तुमचा जॉइंट. ओके, इकडे असणार आहे तुमचा मेंबर, इकडे असणार आहे तुमचा के, समेशन ऑफ के आणि डीएफ. ओके, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर म्हणजे काय? तुमचा के अपॉन समेशन ऑफ के. ओके, हे सगळं स्ट्रक्चर अनालिसिस मध्ये असतं मित्रांनो. तर आपला आता जॉइंट एकच आहे. तुम्ही म्हणणार कसं? तर मी परत एकदा तुम्हाला काय काढून दाखवतो. इथे आपली जी प्लॅन फिगर होती, प्लॅन केलेली फिगर होती ती काढून दाखवतो मी. ए बी सी, त्याच्यानंतर डी, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर एफ, इकडं जी आणि इकडे एच, अशी काहीतरी होती. आपण हा जॉइंट कन्सिडर करणार आहे. ही आपली शॉर्ट वॉल असणार आहे, ही आपली लॉंग वॉल असणार आहे. आपण फक्त हा कॉर्नर कन्सिडर करू, कारण की ड्यू टू सिमेट्री हा इकडचा कॉर्नर सारखाच असल्यामुळं परत रिवर्क करायची गरज नाही. म्हणजे आपला जॉइंट कोणता असणार आहे? आता ए म्हणजे जॉइंट आला ए. एला कोणता मेंबर कनेक्ट आहे? ए टू सी आणि ए टू एफ. ओके, आता तुम्ही याला कंटिन्युअस फ्रेम कन्सिडर करायची. जॉइंट ए घ्यायचा आहे, एला ए टू सी मेंबर आहे तुमचा ए टू सी आणि ए टू एफ. ओके, मग आता ए टू सी कडे बघितल्यावर आपल्याला काय दिसतंय? कंटिन्युअस दिसतोय ना. म्हणजे आपला के चा फॉर्म्युला काय? 4EI अपॉन एल. स्टिफनेस काय आपला? 4EI अपॉन एल. इकडे लेंथ किती आहे? 6 मीटर. इकडे किती आहे? 4 मीटर. म्हणजे 4/6 जे काय तुमचं उत्तर येईल ते येणार. त्यानंतर ए टू एफ परत एकदा कंटिन्युअस असल्यामुळे 4EI डिवायडेड बाय एल म्हणजे 4 आता इकडे 4च आहे त्याच्यामुळे 1EI आणि 4/6 किती होतं? करा 6 0 0 0 घेतला, 6 6 36 परत 6 6 36. ओके, म्हणजे 1.67 समेशन ऑफ के म्हणजे 1.67 तुम्ही कॅल्क्युलेटरवर करू शकता. आणि डिस्ट्रीब्युशन फॅक्टर म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल के डिवायडेड बाय टोटल के. मग सांगा आता मला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर किती आला तुमचा? हा येणार आहे तुमचा 0.40 आणि 1 मधून मायनस केलं 0.60. तर अशा प्रकारे आपला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर पण इथे आलेला आहे. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आल्यानंतर आपल्याला 4th नंबरची स्टेप काय करायची? मुवमेंट्स फाइंड आउट करायचे. म्हणजे एमडीएम टेबल. सोपा छोटा असल्यामुळे मी इथंच काढतो. बघा, लक्ष द्या. इकडे तुमचा ए जॉइंट मध्ये असणारे ए जॉइंटला आपले डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आले 0.4. ए टू सी काय आलाय 0.4 आणि ए टू एफ तुमचा काय आलाय 0.6. त्याच्यानंतर ए टू सी ची मुवमेंट किती आली होती? मागे चेक करा. ए टू सी ची मुवमेंट किती आली होती? +26.16 आणि ए टू सी ची मुवमेंट ए टू एफ ची मुवमेंट +21.16 आली होती. आणि ए टू सी ची मुवमेंट आपली मायनस मध्ये काहीतरी आली होती. चेक करा मायनस मध्ये किती आली होती. मायनस मध्ये आपली किती आली होती? -58.86 -58.86. ओके, आता इकडच्या मुवमेंटची आपल्याला गरज नाही मित्रांनो. आपल्याला फक्त मधली मुवमेंट लागणार आहे आणि तीच आपण पुढे कॅरी फॉरवर्ड करणार आहे. मग एमडीएम मध्ये कसं करायचं? यांची ॲडिशन करायची अलॉंग विथ साइन. मग यांची ॲडिशन किती येते करा. एमडीएम आता तुम्हाला स्ट्रक्चरल ॲनालिसिस मध्ये डिटेलमध्ये मी शिकवणार आहे, त्याची काळजी करू नका. आता सध्या पुरता आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये एक छोटासा पार्ट लागतोय, तो आपल्याला सॉल्व्ह करायचा. मग किती येतं? -32.7. मग मायनस आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? यानी याला मल्टिप्लाय करायचं, अपोजिट साइन लिहायचं. यानी याला मल्टिप्लाय करायचं, अपोजिट साइन लिहायचं. मग लिहा किती येतं? 13.08
यांनी 0.4ला मल्टिप्लाय केल्यावर 13.08 आणि अपोजिट साईन म्हणजे प्लस, आणि यांनी 0.6ला मल्टिप्लाय केल्यावर 19.62 म्हणजे अपोजिट साईन म्हणजे प्लस 19.62. आणि असं सगळं केल्यानंतर यांची टोटल करायची, याची आणि याची टोटल करायची, इथं लिहायची, याची आणि याची टोटल करायची, इथं लिहायची. करा टोटल किती येते 39.24. इकडे तुमची येणार बघा, इकडे तुमची येणार 39.24 39.24 आणि इकडे मायनसमध्ये तुमची तीच येणार 39.24. ओके, प्लस मायनसचा विषय लक्षात घ्या. म्हणजे बेंडिंग मोमेंट ॲट सपोर्ट ए, बेंडिंग मोमेंट ॲट सपोर्ट ए किती आली आपली, बेंडिंग मोमेंट ॲट सपोर्ट ए, बेंडिंग मोमेंट ॲट सपोर्ट ए इज इक्वल टू प्लस मायनस 39.24 किलोन्यूटन डॉट मीटर. म्हणजे एला आपली सपोर्ट मोमेंट किती आली 39.24 किलोन्यूटन डॉट मीटर. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा. आता हे एमडीएम मेथड होती मित्रांनो, म्हणून मी सांगतो रेक्टँग्युलर वॉटर टँकला तुम्ही नंतर सर्वात शेवटी म्हणजे सर्वात पहिले त्याला कधीच घेऊ नका. जर तुम्हाला काहीच येत नाही, काही असे टॉपिक मी तुम्हाला सांगितले, म्हणजे सोल्युशन देत असताना मी काही टॉपिक तुम्हाला सांगत चालतो की जसं ट्रस्ट झाला किंवा तुमचा फ्लेक्झिबिलिटी मेथड झाला, हे असे टॉपिक तुम्हाला सर्वात शेवटी तुमच्याकडे काहीच ऑप्शन उरलं नाही तेव्हा तुम्हाला घ्यायचे, त्यातला एक टॉपिक घ्या. म्हणजे सर्वात पहिले स्टार्टिंगलाच घ्यायचा किंवा मला दुसरे येत आहे पण तरी हा घेऊन बघू असा चुकी मित्रांनो करायची नाही. का? कारण की याला फार वेळ लागणार आहे, फार लेंथी प्रॉब्लेम आहे हा. तुमचे 30 मिनिटं तर कुठे गेलेच नाही, आणि 30 मिनिटं एकदम फास्ट केल्यावर 30 मिनिटं 10 ते 15 पानं आपल्याला याला लागतील सॉल्व्ह करायला. तुम्ही बघताय आता आपण पार्ट 2 मध्ये घेतोय, त्याच्यानंतर पार्ट 3 कदाचित करावं लागेल. आपल्याला पूर्ण डिझाईन कंप्लीट करायचं याचं. ओके, मग लक्ष द्या आता लक्ष द्या. मग आता इकडे मला सांगा तुम्ही की मुवमेंट आल्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, सपोर्टला आपली मुवमेंट आली, म्हणजे ए सपोर्टला आपली मुवमेंट आलेली आहे, ए टू सी तुमची किती आलेली आहे -39.24 आणि ए टू एफ तुमची किती आली आहे +39.24. म्हणजे ए सपोर्टला आली. आता आपल्याला कुठं काढायची आहे, सेंटरला काढायची, ए सीच्या सेंटरला म्हणजे या बी पॉइंटला मुवमेंट काढायची, आणि ए एफच्या सेंटरला म्हणजे या जी पॉइंटला मुवमेंट करायची. मग मुवमेंट ॲट सेंटर कशी काढावं लागेल आपल्याला, तर मुवमेंट ॲट सेंटर काढताना सेंटरला आपण सिम्पली सपोर्टेड वाली बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला यूज करणार आणि त्याच्यामधून ही मुवमेंट मायनस करणार. काय करणार, सिम्पली सपोर्टेड वाले बेंडिंग मोमेंटचा फॉर्म्युला यूज करणार WL²/8 आणि त्याच्यामधून मुवमेंट ॲट ए मायनस करणार. ओके, कारण की नेट मुवमेंट आपल्याला तिथं लागणार आहे. ओके, म्हणजे आपण तुम्ही सुपर इम्पोज डायग्राम काढली असेल ना, त्याच्यामध्ये नेट मुवमेंट काढतात, तीच नेट मुवमेंट इथं आपल्याला तुम्ही समजून घ्या. आता मी ती डायग्राम काढत बसत नाही. बघा आपण काय करतो, समजा अशी आपली फिक्स्ड मुवमेंटची डायग्राम येते, अशी आपली सिम्पली सपोर्टेडची डायग्राम येते. मग इथली नेट मुवमेंट आपण कशी काढतो, समजा हे आता मी अनसिमेट्रिकल दाखवलं, जर मी याला सिमेट्रिकल दाखवलं तर इथली ही मुवमेंट कशी काढतो आपण, ह्या टोटलमधून ही मायनस करतो फिक्सवाली आणि मग इथली आपल्याला व्हॅल्यू भेटते. सिमिलर वेमध्ये आपल्याला मिडलचं कॅल्क्युलेशन तसंच करायचंय, नेट मुवमेंट आपल्याला फाइंड आउट करायची. जेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये ह्या गोष्टी शिकवेल ना, तेव्हा अतिशय सोप्या पद्धतीने तुमचं लक्षात राहणार आहे. आता जस्ट आपलं क्वेश्चन पेपरचं सोल्युशनची सिरीज आहे, त्याच्यामुळे आपण त्या हिशोबाने सॉल्व करूया. ओके, लक्ष द्या आता. मग आता बेंडिंग मुवमेंट ॲट सेंटर फॉर लॉंगर स्पॅन. मग आता नेक्स्ट मला 5वं काय करायचं आहे, बेंडिंग मुवमेंट ॲट सेंटर फॉर लॉंगर स्पॅन. लॉंगर स्पॅन कोणता आपला AC, म्हणजे बेंडिंग मोमेंट ॲट AC. ACचा सेंटर काय तुमचा B, म्हणजे बेंडिंग मोमेंट ॲट B. लक्ष द्या, बेंडिंग मोमेंट ॲट B. मग बेंडिंग मोमेंट ॲट B काय येणार तुमची, मी तुम्हाला सांगितलंय सिम्पली सपोर्टेड बेंडिंग मोमेंट म्हणजे PL²/8. डब्ल्यूच्या ऐवजी आपण P घेतोय, पाण्याचं प्रेशर आपण काढून घेतलेलं आहे, विसरायचं नाही, मायनस मोमेंट ॲट A. बरोबर, म्हणजे P ची व्हॅल्यू तुमची किती आली होती सांगा पटकन. जे लाईव्ह आहेत त्यांनी मला पटापट कमेंट करा, चॅट ऑप्शनमध्ये सांगा, जे आपल्या वेबसाईटवरून बघताय त्यांनी. 19.62 × 6² ओके, 19.62 इंटू AC ची लेंथ किती आहे 6, त्याचा स्क्वेअर /8 मायनस MA किती आली तुमची 39.24. ओके, म्हणजे बेंडिंग मोमेंट ॲट B तुमची काय आली मला सांगा.
आपण इथे मुवमेंट काढून घेतली, आता आपल्याला इथे मुवमेंट काढायची आणि सिमिलर इथे मुवमेंट काढायची. सांगा किती आली ही? तुमचं याचा आन्सर किती आला सांगा पटकन. मुवमेंट कॅल्क्युलेशन आपल्याला करून घ्यावे लागतील, त्यानंतर मग आपण स्टीलच्या कॅल्क्युलेशनकडे वळू शकतो. सांगा पटकन किती आली ती मुवमेंट. पटकन फास्ट कमेंट करा. 49.05 49.05 किलो न्यूटन डॉट मीटर. ओके, म्हणजे आपण कुठे काढली ही बेंडिंग मोमेंट ॲट सपोर्ट ए. ही सपोर्ट ए आपण कुठे काढली? बेंडिंग मोमेंट ॲट मिड स्पॅन, सेंटर ऑफ द स्पॅन AC. सिमिलर वे मध्ये आता आपल्याला काय करायचं आहे? बेंडिंग मोमेंट ॲट सेंटर ऑफ स्पॅन AF. आपण ACच्या सेंटरला B वाली मुवमेंट काढली, आता AFच्या सेंटरला G वाली मुवमेंट काढू. म्हणजे VI आपण असं लिहू, बेंडिंग मोमेंट ॲट सेंटर ऑफ शॉर्टर स्पॅन AF. म्हणजे बेंडिंग मोमेंट ॲट कोणता पॉईंट येतो? मिडलचा G पॉईंट आहे, बेंडिंग मोमेंट ॲट G. मग सेम आपले कॅल्क्युलेशन राहणार आहे PL² डिवायडेड बाय 8 मायनस MA. ओके, P आपला तोच राहणार 19.62 इंटू, आता लेंथ चेंज होणार मित्रांनो. लेंथ काय? A to F ची लेंथ काय? 4 मीटर. म्हणजे 4चा स्क्वेअर डिवायडेड बाय 8 मायनस MA किती तुमचा? 39.24. देन युअर आन्सर विल बी सांगा पटकन तुमचं किती आन्सर आलं. पटकन सांगा आन्सर किती आलं. फास्ट पटकन सांगा किती आन्सर आलं. 0 येत असेल कदाचित आन्सर तुमचं. AFचा आन्सर तुमचं 0 येत असणार आहे. ओके, 0 किलो न्यूटन डॉट मीटर. काय हरकत नाही, तिथे कोणत्याही प्रकारची मुवमेंट आपली डेव्हलप होत नाहीये, त्याच्यामुळे तिथे 0 आन्सर येऊ शकतं, घाबरायचं कारण नाही. आता आपण मुवमेंट काढल्यानंतर मित्रांनो बरोबर आलं का? 0 येतंय का? स्क्रीन क्लिअर आहे का? ओके, स्क्रीन तर क्लिअर आहे. आपण बेंडिंग मुवमेंट कुठं काढली? बेंडिंग मुवमेंट ॲट जॉईंट काढली MDMनी, बेंडिंग मोमेंट ॲट सेंटर ऑफ लॉंगर स्पॅन काढली, बेंडिंग मोमेंट ॲट सेंटर ऑफ शॉर्टर स्पॅन काढली. आता आपल्याला टेन्शन फाइंड आउट करायचे आणि टेन्शन फाइंड आउट करण्यामध्येच कन्सेप्ट लागते जी मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितली की समजा लॉंग वॉल मी जर ढकलत असेल तर टेन्शन कोणत्या याच्यात होणार आहे? शॉर्ट वॉलमध्ये येणार आहे. जर मी शॉर्ट वॉल ढकलत असेल तर टेन्शन कोणामध्ये होणार आहे? लॉंग वॉलमध्ये येणार आहे. हे कुठं कामात येतं? आपल्याला लेंथ कन्सिडर करण्यासाठी कामात येतं. आणि ते कसं तर तुम्हाला आता दाखवतो मी. इथपर्यंत कळालं का मला सांगा? इथपर्यंत कळालं का तुम्हाला? सांगा मला, इथपर्यंत कळालं का? ओके, मग आता आपल्याला डायरेक्ट टेन्शन काढायचं आहे लॉंग वॉलला आपल्याला डायरेक्ट टेन्शन काढायचं. आता मी ही डायग्राम तशीच ठेवतो म्हणजे तुम्हाला सांगण्यासाठी जरा सोपं पडेल. या साईडलाच लिहितो मी, डायग्राम तशीच ठेवतो मी बाजूला. त्याच्यासाठीच होतो मित्रांनो की तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येईल. ऑलरेडी याचं सोल्युशन मी दिलेलं आहे, पण काहीपर्यंत कोणाकडे पोहोचलं नसेल तर आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनला डाउनलोड करा. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आपल्या वेबसाईटवर बघा, तिथे कोर्सला एनरोल करा, फ्री कोर्स आहे तो, आणि तिथे तुम्हाला PDFचं सोल्युशन भेटून जाईल. आता डायरेक्ट टेन्शन इन लॉंग वॉल. ओके, डायरेक्ट टेन्शन इन लॉंग वॉल. नेक्स्ट आपल्याला काय काढायचं आहे? डायरेक्ट टेन्शन इन लॉंग वॉल कोणती? आपली AC. ओके, या AC वॉल मध्ये डायरेक्ट टेन्शन आपल्याला काढायचे. मग डायरेक्ट टेन्शनला आपण कसं लिहिणार? TL लिहिणार. T फॉर टेन्शन आणि L फॉर लॉंग वॉल. ओके, मग डायरेक्ट टेन्शन साठी आपल्याला काय करावं लागेल? P इंटू, आता बघा, P इंटू B/2. आता लक्ष द्या, मी फॉर्म्युला काय लिहितोय? प्रेशर इंटू विड्थ डिवायडेड बाय 2. आता विड्थ का घेतली? लॉंग वॉल मध्ये टेन्शन कोणामुळे येणार आहे? ह्या जर मी शॉर्ट वॉलला ढकललं तरच या लॉंग वॉल मध्ये टेन्शन आहे. जर ही वॉल ढकलली तरच या वॉल स्ट्रेच होईल ना. म्हणजे ह्या वॉलमध्ये टेन्शन कोणामुळे येणार आहे? शॉर्ट वॉलमुळे येणार आहे. म्हणून विड्थ काय घ्यायची? आपल्याला B घ्यायची आहे. म्हणजे इथं 19.62 इंटू 4 डिवायडेड बाय 2. हा B फार महत्वाचा आहे लॉंग वॉलसाठी. हे लक्षात घ्या, हे भरपूर जणांना कळत नाही, त्यासाठी मी सांगतोय की ही जी लॉंग वॉल आहे AC, याच्यामध्ये ही ताणली केव्हा जाणार आहे? स्ट्रेच केव्हा होणार आहे? जेव्हा CD शॉर्ट वॉलला मी प्रेशर अप्लाय करेल तेव्हा ही वॉल टेन्शन. मग कोणामुळे टेन्शन
टेन्शन होतंय शॉर्ट वॉलमुळे होते, म्हणून लेंथ कोणाची घ्यायची आहे, शॉर्ट वॉलची घ्यायची. ओके, इथपर्यंत क्लिअर असेल तर मग आपल्याला याचा आन्सर तुम्हाला सांगता येईल. सांगा किती आला आन्सर, किती आला आन्सर, पटकन सांगा. तुमचा आन्सर किती येतं, फास्ट आन्सर किती आलं सांगा. आन्सर येतंय तुमचं किती, बोला बोला, जे लाईव्ह आहे त्यांनी बोला पटकन. मी तुम्हाला ते डिटेल आपल्या ज्या नोट्स आहे त्याच्यामध्ये साईडला कॅप्शनमध्ये डिटेलमध्ये दिलं आहे की हे टेन्शनचा इथं विड्थच का घेतली, त्यानंतर शॉर्ट वॉलच्या वेळेस लेंथच का घेतली, ते व्यवस्थित बघा. ओके, आणि सोपं लॉजिक आहे. जर मी शॉर्ट वॉलला ढकलतोय तर माझ्या लॉंग वॉलमध्ये टेन्शन आहे, म्हणून जेव्हा लॉंग वॉलचं टेन्शन काढायचं तेव्हा विड्थ आपल्याला बी घ्यायची. एवढं सोपं लॉजिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. 39.24 किलो न्यूटन. ओके, मग त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काढू डायरेक्ट टेन्शन इन शॉर्ट वॉल. शॉर्ट वॉल, आता शॉर्ट वॉल कोणती आपली, AF आहे. ओके, म्हणजे T फॉर टेन्शन आणि S फॉर शॉर्ट वॉल. म्हणजे आता P, आता तुम्हीच बोला, शॉर्ट वॉलमध्ये टेन्शन कोणामुळे येणार आहे, जेव्हा मी लॉंग वॉलला प्रेशर अप्लाय करेल तेव्हा शॉर्ट वॉलमध्ये टेन्शन येईल ना. म्हणजे लेंथ कोणती घ्यायची आहे, 6 घ्यायची आहे डिवायडेड बाय 2, म्हणजे 19.62 इंटू 6 डिवायडेड बाय 2. देन युअर आन्सर विल बी, सांगा पटकन किती आला आन्सर, 58.86. आन्सर किती आला तुमचा, 58.86 किलो न्यूटन. ओके, म्हणजे आपण मॅक्झिमम मुवमेंट काढल्या मिड स्पॅनला आणि सपोर्टला, आणि टेन्शन फाइंड आउट केलं लॉंग वॉलमधलं आणि शॉर्ट वॉलमधलं. या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला स्टीलच्या कॅल्क्युलेशनसाठी कामात येणार आहे मित्रांनो, त्याच्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्थित समजून घ्या. ओके, मग आता जेव्हा आपण बेंडिंग मुवमेंट याची BMD काढायचा प्रयत्न करतो ना, तर ती BMD कशी येणार आहे बघा, लक्ष द्या. मी तुम्हाला इथं रफ BMD काढून देतो. इथे ही A वाली मुवमेंट येणार, A वाली मुवमेंट येणार, सिमिलर मुवमेंट इथे येणार कारण की सिमेट्री असल्यामुळे. ओके, त्याच्यानंतर ही इथं पण सिमिलर येणार, ही अशी. ओके, सिमेट्रिकल असल्यामुळे आपल्याला हे सगळे नेचर बघायला भेटतं. ओके, इथं येणार तुमची मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस. ह्या नेट मुवमेंट आपण ह्या काढून घेतलेल्या आहे. मिड स्पॅनला ह्या नेट मुवमेंट काढल्या आपण, नेट मुवमेंट काढल्या, आणि ह्या सपोर्ट मुवमेंट आहे, ह्या सपोर्ट मुवमेंट आहे, सपोर्ट मुवमेंट. तर अशी काहीतरी डायग्राम तुमची येणार आहे, ती सेपरेट काढायची गरज नाही, जस्ट तुम्हाला समजण्यासाठी की मी जर लॉंग वॉल डिझाईन करतोय आणि मला सेंटरला स्टील डिझाईन करायचंय, लॉंग वॉल मध्ये जर मला सेंटरला स्टील डिझाईन करायचंय तर मुवमेंट कोणती घेणार, ही सेंटरवाली. जर लॉंग वॉल मध्ये मला सपोर्टला स्टील डिझाईन करायचंय तर मुवमेंट कोणती घेणार मी, ही सपोर्टवाली. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्हाला आपण ह्या सगळ्या मुवमेंट काढल्या. ओके, विसरायचं नाहीये. चला लक्ष द्या. मग आता नेक्स्ट, आता फाइंड आउट थिकनेस ऑफ टँक वॉल. ओके, आता जी टँकची भिंत आहे त्याची आपल्याला थिकनेस फाइंड आउट करायची आहे. म्हणजे नेक्स्ट मी टॉपिक लिहिणार फाइंड आउट. आता मुवमेंट माझ्या काढून झाल्या, आता थिकनेस का काढायची मित्रांनो, कारण की स्टील काढण्यासाठी आपल्याला डेप्थ लागते. ओके, स्टीलचा जो फॉर्म्युला आहे त्यात आपल्याला थिकनेस लागणार आहे, म्हणून थिकनेस काढायची. फाइंड आउट थिकनेस ऑफ टँक वॉल. फाइंड आउट थिकनेस ऑफ टँक वॉल. मग टँक वॉलच्या थिकनेसला तुम्ही कशाने डिनोट करू शकता, तुम्ही त्याला D म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला T म्हणू शकता. ओके, मग आता बघा, जसं लिमिट स्टेट मेथडमध्ये आपण थिकनेस काढण्यासाठी किंवा डेप्थ काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो, तर MU लिमिटचा फॉर्म्युला यूज करतो, RU/BD² किंवा FCK डिपेंड अपॉन ग्रेड ऑफ स्टील, असे फॉर्म्युले यूज करतो. पण आपल्याला वॉटर टँक ही WSM मेथडने डिझाईन करायची. मग त्या केसमध्ये आपला मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला काय असणार आहे की बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम इज इक्वल टू Q into B into T चा स्क्वेअर.
बेंडिंग मोमेंट मॅक्झिमम इज इक्वल टू क्यू इंटू बी इंटू टी चा स्क्वेअर. ओके, टी किंवा डी म्हणा तुम्ही याला, डेप्थ फॉर डी फॉर डेप्थ किंवा टी फॉर थिकनेस. ओके, मग आता आपल्याला इथे काय माहिती नाहीये, आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट माहिती आहे. कशा माहिती आहे की सर आम्ही सपोर्टला मुवमेंट काढली, आम्ही मिडला मुवमेंट काढली, आपण मिडला मुवमेंट काढली, म्हणजे 1 2 3 ह्या मुवमेंट्स 3 मुवमेंट आपल्याकडे आहे, सपोर्टला आणि स्पॅनच्या, सपोर्टची 1 आणि स्पॅनच्या 2. त्याच्यापैकी मॅक्झिमम मुवमेंट आपल्याला घ्यावी लागेल. कशासाठी घ्यावी लागेल तर डेप्थ काढण्यासाठी. कारण की मॅक्झिममला जर आपण डिझाईन केलं तर डेप्थची व्हॅल्यू जास्त येईल आणि डेप्थची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढं आपलं डिझाईन सेफ असणार आहे मित्रांनो. हे सगळ्यांना हा कॉमन सेन्स डेव्हलप झालेला असतो आपला जेव्हा केव्हा आपण डिझाईनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेव्हा. ओके, क्लिअर आहे ना, ते बघतोय मी, क्लिअर असेल तर ठीक आहे, क्लिअर आहे. चला लक्ष द्या. मग आता डेप्थ जर काढायची असेल मला, डी इज इक्वल टू मी अंडर रूट मध्ये BM मॅक्स डिवायडेड बाय क्यू, क्यू म्हणजे डिझाईन कॉन्स्टंट आहे जो आपण स्टार्टिंगला काढला, गुणिले बी. ओके, मग आता इथे डॉट डॉट करून BM मॅक्स कॅप्शन मध्ये BM मॅक्स इज इक्वल टू. मग आता सांगा सर्वात मॅक्झिमम मुवमेंट किती असणार आहे आपली, मॅक्झिमम मुवमेंट किती असणार आहे 49.05. ओके, आता इंटू 10⁶ घ्यावं लागेल आपल्याला, इंटू 10⁶. ओके, त्याच्यानंतर बी आपण स्लॅबसाठी जो घेतो तोच इथं घ्यायचा आहे 1000 मित्रांनो. 1 मीटरसाठी आपण स्टीलला डिझाईन करतोय किंवा डेप्थला डिझाईन करतोय. मग या सगळ्या व्हॅल्यू इथं पुट करायच्या. अंडर रूट ऑफ BM मॅक्स तुमची 49.05 इंटू 10⁶ डिवायडेड बाय क्यू. हां, क्यूची व्हॅल्यू काय आली सांगा, डिझाईन कॉन्स्टंटची मागच्या लेक्चरमध्ये व्हॅल्यू काय आली होती 1.117. काय आली होती 1.117. मग 1.117 इंटू बी म्हणजे काय तुमचा 1000, म्हणजे युअर डेप्थ विल बी. सांगा डेप्थची व्हॅल्यू किती आली पटकन, फास्ट. डेप्थची व्हॅल्यू किती आली, डेप्थ किंवा थिकनेस किती आली सांगा पटकन. डेप्थ किंवा थिकनेस तुमची आली असेल 209.55, 209.55 mm. म्हणजे राऊंड फिगर तुम्ही याला 210 करू शकता किंवा 220 करू शकता. एवढं काय हार्ड अँड फास्ट नाही मित्रांनो, जेवढी जास्त केली तेवढं चांगलंच असतं. पण एकदमच 209 आली आणि तुम्ही 310 केली, 100 वाढवली असं तुम्हाला कोणी फ्रीडम देत नाही. थोडंफार 5-10 mm तुम्ही 20 mm 25 mm 1 इंचानी 1-1.5 इंचानी वाढवू शकतात, काय फरक पडत नाही. ओके, तेवढं कॉन्क्रीट पण वाढतं तुमचं जर तुम्ही इकॉनॉमिकली विचार करत असणार तर. पण ठीक आहे, आपण 209 ची 210 केली, आपण इकॉनॉमिकली विचार करतोय, थोडीशीच वाढवली. ओके, मग ही झाली स्मॉल डेप्थ. मग आता मोठा डी काढायचं सगळ्यांना माहिती आहे, छोटा डी प्लस कव्हर प्लस डायमीटर बाय डू. स्लॅबमध्ये जे आपण यूज केलं होतं तेच आपण इथे यूज करणार आहे. मग आता वॉटर टँकमध्ये मिनिमम कव्हर आपलं किती असतं, जे सरळ सेवेचा अभ्यास करतात त्यांनाही माहिती, मिनिमम 30 mm असतं, आपण इथं 35 mm करू. ओके, डायमीटर 10 mm करू. आता ते ॲझम्पशन तुमच्यावर आहे. हां, कव्हर किती ॲझ्युम करताय आणि डायमीटर किती ॲझ्युम करताय, तिथं तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन नाही की बाबा एवढंच कर तेवढंच कर. कारण की आपल्याला क्वेश्चनमध्ये तसं त्यांनी सांगितलेलं नाहीये, क्वेश्चनमध्ये त्यांनी आपल्याला तसं मेन्शन केलेलं नाहीये की कोणती एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही डिझाईन करा किंवा असं ॲझ्युमही करता येतं तुम्हाला वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर आहे मग त्याच्यासाठी मी एवढा घेतोय. पण एवढ्या भानगडीत पडायचं नाही मित्रांनो. सरळ सरळ इथं ही डेप्थ घ्यायची 210, कव्हर फक्त 30 mm पेक्षा जास्त घ्यायचं, मी 35 घेतो राऊंड फिगर उत्तर येण्यासाठी, आणि डायमीटर 10 घेतो. म्हणजे माझं उत्तर किती आलं 5 35 40 आणि हे 250 mm. म्हणजे माझी मोठी डेप्थ जी आली वॉलची ती किती आली आहे 250 mm. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा. रॉ मटेरियल आपण सगळं काढून घेतले मित्रांनो. आता आपल्याला स्टील डिझाईन करायचे, म्हणजे डिझाईन ऑफ लॉंग वॉल, ऍक्च्युअल स्टील आपल्याला डिझाईन करायचे. मग डिझाईन करताना आपण कुठं कुठं स्टील डिझाईन करू, सपोर्टसाठी स्टील डिझाईन करू. ही लॉंग वॉल आहे ना A to C आपली काय लॉंग वॉल आहे, मग हिच्या सपोर्टला स्टील डिझाईन करू आणि मिडला करू. सिमिलर शॉर्ट मध्ये सपोर्टला डिझाईन करून मिडला करू. बस एवढ्या 2 वॉलला केलं का ड्यू टू सिमेट्री आपण CD आणि DF यांना तेच अप्लाय करू शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा. ओके, क्लिअर आहे का इथपर्यंत सांगा पटकन मित्रांनो. इथपर्यंत क्लिअर असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर. कमेंट करा की सर कळतंय आम्हाला, तुम्ही व्यवस्थित सांगताय, या चुका आमच्या झाल्या होत्या किंवा असंच आम्ही सॉल्व्ह केलंय 23ला आणि आम्हाला पेपर आमच्या हातात आहे, असंच सॉल्व्ह केलंय, आम्हाला मार्क भेटलेले. चांगली गोष्ट आहे मित्रांनो, अशीच प्रोसिजर आहे डिझाईनची सॉल्व्ह करायची. ओके,
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, विसरू नका, मित्रांपर्यंत शेअर करा. सोल्युशन मार्केटमध्ये आलेलं आहे. चला लक्ष द्या. मग आता डिझाईन ऑफ लॉंग वॉल आपल्याला करायचे. लक्ष द्या, डिझाईन ऑफ लॉंग वॉल आपल्याला करायची. मग लॉंग वॉलचं डिझाईन करण्यासाठी आपल्याला थोडंसं इथे इरेज करावं लागेल. आता याची काही गरज नाही आहे आपल्याला, तुम्हाला समजलंय आपण रॉ मटेरियल काढलेलं आहे. तुमच्याकडे स्क्रीनशॉट असतील, मी वेळेवर बाजूला सरकतो, याचा अर्थ तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे. ओके, चला लक्ष द्या. आता याची काही गरज नाही आपल्याला, हे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर वगैरे फक्त मुवमेंट काढण्यासाठीच आपल्याला लागतात. इथे डेप्थ आपली 200, छोटी डेप्थ आपली 210 आली आहे आणि मोठी 250 आली, एवढं लक्षात ठेवा. आणि मुवमेंट्स आपल्याला लागणार आहे आता स्टील काढण्यासाठी. ओके, आणि हे टेन्शन पण लागणारच आहे. सगळ्याच गोष्टी आपण आतापर्यंत सगळं रॉ मटेरियल काढत गेलो, आता आपल्याला ॲक्च्युअल डिझाईन सुरू करायचं आहे. ओके, आणि अतिशय सोपं आहे मित्रांनो, घाबरायचं काही कारण नाही. आपण भले व्हिडिओ मोठा झाला तर आपण अजून एक तिसरा पार्ट करूया, काय हरकत नाही, पण व्यवस्थितच तुम्हाला समजलं पाहिजे, घाई करण्यात काय अर्थ नाही. आता लॉंग वॉलचं आपल्याला डिझाईन करायचं. मग इथं आपण लिहिणार डिझाईन ऑफ लॉंग वॉल. डिझाईन ऑफ लॉंग वॉल. आता लॉंग वॉलचं आपल्याला डिझाईन करायचं आहे. मग लॉंग वॉलचं डिझाईन करताना आपल्याला काय काय लागणार आहे? लॉंग वॉलचं डिझाईन करताना आपल्याला काय काय लागणार आहे? मुवमेंट ॲट सपोर्ट लागणार आहे आणि टेन्शन ॲट लॉंग वॉल लागणार आहे. ओके, दोन्ही गोष्टी आपण काढून घेतल्या आहे. मुवमेंट ॲट सपोर्ट लॉंग वॉलची काय 39.24 आणि टेन्शन किती आहे 39.24. दोघं पण सारखेच आहे 39.24. फक्त हे किलो न्यूटन डॉट मीटर आहे आणि 39.24 हे फक्त किलो न्यूटन आहे. ओके, हे आपण ऑलरेडी काढून घेतलेले. मग आता आपल्याला नेट मुवमेंट काढायची. मग नेट मुवमेंट काढताना कसं काढायचं? मुवमेंट ॲट सपोर्ट मायनस टेन्शन इंटू एक्स. आता एक्स काय असतो मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो, बघा लक्षात आहे. इथं महत्वाचं आहे, आपल्याला नेट मुवमेंट काढायची. मग नेट मुवमेंट म्हणजे काय असते सर? तर मुवमेंट ॲट सपोर्ट मायनस TL इंटू एक्स. आता सगळा खेळ या एक्सवर आहे. एक्स म्हणजे काय असतं तुमचं? समजा ही तुमची वॉल आहे, ह्या वॉलचे समजा 2 भाग करायचे. आपण इथं स्टील दिलं आणि इथं स्टील दिलं. आता 2 भाग का करायचे? तर त्याचा क्रायटेरिया आहे मित्रांनो, तुमची जर विड्थ, वॉलची विड्थ जर ही 150 mm पेक्षा जास्त गेली तर तुम्हाला, म्हणजे 6 इंचापेक्षा जास्त गेली किंवा 200 mm पेक्षा जास्त गेली तर तुम्हाला 2 फेसला स्टील प्रोव्हाइड करावं लागतं, कारण की भरपूर सारं कॉन्क्रीट होऊन जातं. जर तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण स्टील एकच सेंटरला प्रोव्हाइड केलं तर मग ते तुमचं फेल्युअर होणार आहे, सेल्फ वेटनीच ते स्ट्रक्चर पडणार आहे. म्हणून जेव्हा डेप्थ आपली 6 इंचापेक्षा वरती जाते किंवा 200 mm पेक्षा वरती जाते तर आपल्याला 2 फेसमध्ये सेम स्टील ठेवायचं. फक्त असं 2 स्पेसला, 2 फेसमध्ये, आतल्या फेसला आणि बाहेरच्या फेसला त्याची जाळी बनवायची, स्पेसिंगला डिवाइड करायचं. ओके, एवढं ही कन्सेप्ट आहे मित्रांनो. ही जेव्हा आपण रेक्टँग्युलर वॉल शिकतो तेव्हा शिकतो. ओके, हां, तेव्हा शिकतो काय? तेव्हा ही कन्सेप्ट शिकतो. ओके, तेव्हा मी तुम्हाला सांगेल. आता लक्ष द्या. मग आता एक्स म्हणजे काय असतं? हा जो बार आहे ना, सेंटर पासून या आतल्या फेसच्या बारचं डिस्टन्स म्हणजे एक्स असतं. आता टोटल आपल्याकडे किती आलंय? 250 आलेलं आहे. 250 mm आले. डायमीटर आपण किती ॲझ्युम केलाय? 10 mm चा ॲझ्युम केलाय. ओके, आणि कवर आपण किती ॲझ्युम केलेलं आहे? कवर आपण 35 mm ॲझ्युम केलंय कवर. मग आता मला जर एक्स काढायचा असेल तर मी कसा काढेल सांगा पटकन? एक्स कसा काढू शकतो मी टोटल डेप्थ बाय 2 मायनस कवर मायनस 5/2 करू शकतो का? बघा, एक्स इज इक्वल टू टोटल डेप्थ डिवायडेड बाय 2 म्हणजे एवढं डिस्टन्स झालं, मायनस कवर केलं मी म्हणजे इथपर्यंत आलो आणि मायनस डायमीटर बाय 2 केलं. अतिशय सोपं लॉजिक आहे मित्रांनो. टोटल डेप्थ डिवाइड बाय 2 म्हणजे एवढं डिस्टन्स, त्याच्यामधून कवर मायनस केलं आणि परत डायमीटर बाय 2 मायनस केला म्हणजे 250 डिवायडेड बाय 2 मायनस 35 मायनस 10 डिवायडेड बाय 2. देन युअर एक्स विल बी, एक्स काय आला मला सांगा? 85 mm येतो. एक्स काय आला तुमचा? 85 mm. ओके, एक्स आल्यानंतर आपण इथं पुट करू शकतो म्हणजे नेट मुवमेंट इज इक्वल टू मुवमेंट ॲट सपोर्ट किती आली आपली? 39.24 मायनस परत एकदा 39.24 इंटू, आता हा MM मध्ये याला मीटर मध्ये करायचं, 39.24 इंटू 85 इंटू 10⁻³ ओके,
मीटरचं एमएम मध्ये केलं म्हणजे नेट मूवमेंट आपली किती आली मला सांगा, किंवा तुम्ही याला न्यूटन पर एमएम मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता आणि ते सुद्धा आन्सर मला सांगू शकता. पटकन सांगा किती आली आपली नेट मूवमेंट. तुम्हाला जसं सोपं जाईल तसं तुम्ही करू शकता. ओके, आपली आली 35.90 किलो न्यूटन डॉट मीटर. मी याला मीटरमध्ये केलं, सगळं किलो न्यूटन डॉट मीटरमध्ये ठेवलं. तुम्ही न्यूटन एमएम मध्ये सगळं करू शकता. युनिट कन्व्हर्जन तो तुमचा कॉल आहे, तुम्हाला कसं युनिट कन्व्हर्जन करायचंय ते. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा. दिसतं पण क्लिअर आहे, ठीक आहे. चला, इथपर्यंत क्लिअर असेल तर नेट मुवमेंट आपली आली. आता आपल्याला स्टील फाइंड आउट करायचं. मग स्टील फाइंड आउट करताना आपल्याला AST1 आणि AST2 फाइंड आउट करावं लागतो. AST1 हा विथ द हेल्प ऑफ नेट मुवमेंट आणि AST2 हा विथ द हेल्प ऑफ टेन्शन. टेन्शन म्हणजे काय, हे टेन्शन. ओके, म्हणजे AST1 आणि AST2 म्हणजे आपल्याला टोटल AST फाइंड आउट करायचं आहे. आता मी इकडे काय लिहितो बघा, फाइंड आउट टोटल AST फॉर लॉन्ग वॉल ॲट सपोर्ट इज इक्वल टू AST इज इक्वल टू AST1 प्लस AST2. हा कोणासाठी आपल्याला घ्यायचा आहे, हा नेट मुवमेंटसाठी घ्यायचा आहे. हा नेट मुवमेंटसाठी घ्यायचा आहे आणि हा टेन्शनसाठी घ्यायचा आहे. हा कायसाठी घ्यायचा आहे, टेन्शनसाठी घ्यायचा. ओके, मग आता AST1 जो की नेट मुवमेंटसाठी आहे, तर AST1चा फॉर्म्युला काय येतो, AST1 इज इक्वल टू, सांगा पटकन, AST1 इज इक्वल टू नेट मुवमेंट डिवायडेड बाय, बोला पटकन, नेट मुवमेंट. ज्यांनी 2023ला पेपर दिलेला आहे त्यांनी मला सांगा, सिग्मा CBC इंटू J इंटू K. हा फॉर्म्युला आहे का मला सांगा. ओके, इथपर्यंत, सॉरी, J इंटू D येते, ॲक्च्युली D म्हणजे थिकनेस आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा. इथपर्यंत जर क्लिअर असेल तर आता व्हॅल्यू पुट करू शकता तुम्ही. नेट मुवमेंट तुमची किती आली, 35.90 इंटू 10⁶. सिग्मा CBC तुमची किती आलेली आहे, सिग्मा CBC किती तुमची किती आली आहे, 150. सॉरी, सिग्मा ST मित्रांनो, ते सिग्मा CBC ने, सॉरी पार्डन, सिग्मा ST येते. ओके, सिग्मा ST इंटू J इंटू D. ओके, मग आता सिग्मा ST तुमचा किती होता, 150, कारण की स्टील काढतोय ना आपण. ओके, इंटू J ची व्हॅल्यू किती आली होती पटकन सांगा, कमेंट करा. मी बघतोय कमेंट तुमच्या, पटापट कमेंट करा. हा ठीक आहे मित्रा, ते क्लिअर केलंय मी, सिग्मा ST तिथे. ओके, आता काही इश्यू नाही, सांगा पटकन. J किती आलाय, 0. बरोबर आहे. काय सांगताय, काय टाईप करताय, 0.872. बरोबर आहे, 0.872. जे लाईव्ह मुलं आहे ते जास्त ऍक्टिव्ह झाले आपल्या वेबसाईटवर. चॅटिंग पूर्ण झालेली इथं, मला दिसत नाही तुमचे कमेंट्स ओव्हरलॅप होत आहे. रिकामं बोलू नका. हां, लक्ष द्या, आपण इथं शिकायसाठी आलेलो आहे. D ची व्हॅल्यू किती आहे, 210. चला लक्ष द्या. म्हणजे AST1 ची व्हॅल्यू तुमची काय आली मला सांगा. AST1 कॅल्क्युलेट करा पटकन कॅल्सीवर. कॅल्सी घेऊन बसायचं आणि ते पण नवीन कॅल्सी घेऊन बसायचं. किती आलं सांगा मला, 1306. बरोबर आहे. किती सांगताय, किती सांगतोय, हा तुझं उत्तर व्यवस्थित सांग. किती आलं उत्तर सांगा पटकन. ओके, 1306.87. 1306.87 mm². हा झाला तुमचा AST1. मग AST1 झाल्यानंतर मित्रांनो AST2 आपल्याला टेन्शनला घेऊन काढायचं आहे. टेन्शन ॲट L डिवायडेड बाय सिग्मा ST. सिग्मा ST. मग टेन्शन ॲट L तुमचं किती आलेलं आहे, 39.24 इंटू 10⁶ डिवायडेड बाय सिग्मा ST किती आहे, 150. म्हणजे AST2चं उत्तर तुमचं किती आलं पटकन सांगा. किती आला AST2? AST2 किती आलाय बोला, कमेंट करा. हा 261. हा 260 261. कॅल्सीमध्ये थोडासा प्लस मायनस 1चा इकडे तिकडे होऊ शकतो. 261.6 mm². मग फायनल आपल्याला काय करायचं आहे, AST इज इक्वल टू AST1 प्लस AST2. मग AST1 261.6 प्लस 1306.87. किती येतं सांगा. टोटल AST किती आला तुमचा, 1568.57. 1568.57 mm². हा तुमचा आला टोटल AST. ओके, आपण लॉंग वॉलच्या सपोर्टचं स्टील डिझाईन करतोय मित्रांनो, त्याच्यासाठी आपला AST इथे आलेला आहे. ओके, मग आता स्पेसिंग काढायची असेल तर स्पेसिंगसाठी आपला तोच फॉर्म्युला आहे जो आपण स्लॅबसाठी यूज करतो. कोणता वेगळा फॉर्म्युला इथं तुम्हाला घ्यायचा नाहीये. काय तो स्पेसिंगचा फॉर्म्युला,
पर मीटरसाठी आपल्याला स्पेसिंग काढायची असते. काय फॉर्म्युला आहे बोला पटकन. MPSC 2023चे वॉरियर्स बोला पटकन फॉर्म्युला बोला. स्पेसिंगचा फॉर्म्युला काय आहे? बरोबर आहे. काय सांगताय कमेंटमध्ये सांगताय का? ओके. काय फॉर्म्युला आहे स्पेसिंगचा? 1000 बोला पटकन. बरोबर बोलताय. 1000 स्पेसिंग इज इक्वल टू पर मीटरसाठी 1000 इंटू एरिया ऑफ फाय डिवायडेड बाय AST. आता डायमीटर आपण किती घेतला होता मागे? 10 mm घेतला होता. म्हणजे एरिया ऑफ फाय आपल्याला काढावं लागेल π/4 इंटू 10चा स्क्वेअर. म्हणजे आपलं उत्तर किती येईल? 1000 इंटू π/4 इंटू 10चा स्क्वेअर डिवायडेड बाय AST किती आलाय तुमचा? 1568.57. 1568 68.57. सांगा स्पेसिंग किती आली? स्पेसिंग किती आली सांगा पटकन. स्पेसिंग किती आली सांगा पटकन. स्पेसिंग तुमची आलेली आहे 50.07. 50.07. 50.07 mm. शुड नॉट बी ग्रेटर दॅन 3D. शुड नॉट बी ग्रेटर दॅन 300. आपला स्लॅबचा चेक आपल्याला द्यायचा आहे आणि ते सेफच होतं म्हणून इथं लिहू शकतो आपण. काय लिहू शकतो? प्रोव्हाइड 10 mm फाय. काय लिहू शकतो आपण? प्रोव्हाइड 10 mm फाय टॉर स्टील देणार आपण @ 50 mm सेंटर टू सेंटर ऑन लिक्विड फेस. लिक्विड फेस म्हणजे काय? ज्या साईडनी पाणी आहे तुमच्या टँकच्या मध्ये पाणी आहे ना, मग लॉंग वॉलच्या पाण्यावाली साईड म्हणजे जिथं पाणी त्या साईडच्या फेसला तुम्हाला हे स्टील प्रोव्हाइड करायचं आहे. इथपर्यंत कळालं का मला सांगा. ओके. मग आता इथपर्यंत जर कळालं असेल तर आपल्याला बघा मी तुम्हाला सांगितलंय जेव्हा आपली डेप्थ थिकनेस 6 इंच किंवा 7 इंच किंवा 8 इंच याच्यापेक्षा जास्त असते त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं तर 2 फेसला म्हणजे त्या वॉलचा सेंटर काढायचा आणि 2 सेंटरचे जे 2 भाग झाले त्या 2 भागाच्या सेंटरला आपल्याला स्टील प्रोव्हाइड करावं लागतं. म्हणजे एक तुमचा पाण्याच्या साईडचा फेस झाला आणि एक तुमचा बाहेरचा फेस झाला. जर ती रेस्टिंग ऑन ग्राउंड असेल तर बाहेरच्या साईडचा फेस एक झाला आणि एक जिथं पाणी साठलेलं आहे तो फेस झाला. मग आपण हे स्टील जे काढलं ते लिक्विड फेसला काढलं. आता बाहेरच्या साईडला जर आपल्याला स्टील काढायचं असेल तर तिथं आपण मिनिमम स्टील प्रोव्हाइड करू आणि वॉटर टँकमध्ये मिनिमम स्टीलचा AST मिनिममचा फॉर्म्युला काय आहे? काय फॉर्म्युला बोला? 30%. किती आहे? 0.3 सॉरी 30% नाही 0.3%. किती आहे? 0.3% इंटू एरिया ग्रॉस एरिया. काय 0.3% इंटू ग्रॉस एरिया म्हणजे AST मिनिमम फॉर वॉटर टँक इज इक्वल टू 0.3% इंटू B इंटू D फॉर वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर ॲज पर IS 3370. ओके. असं लिहिलं तरी चालेल तुम्हाला. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे मित्रांनो. MPSC आपल्याला IS कोड अलाउड करत नाही त्याच्यामुळे हे काही जे छोटे छोटे फॉर्म्युले ते पाठच पाहिजे. मग AST मिनिमम किती आलं तुमचं? 0.3 डिवाइड. इथं आता तुम्ही असं कन्फ्युजन नका हो बरं का. स्लॅबमध्ये आपण HYSD आणि माइल्ड स्टीलसाठी वेगवेगळं स्टील डिझाईन केलं होतं. मग मिनिममवालं माइल्ड स्टीलसाठी किती होतं? 0.15% होतं. HYSD साठी किती होतं? 0.12% होतं. ते स्लॅबमध्ये. इथं वॉटर टँकमध्ये 0.3% आहे थ्रू आउट. सरळ सरळ इथं कन्फ्युजन करायचं नाहीये. चला मग लक्ष द्या. मग आता 0.3 डिवायडेड बाय 100 गुणिले विड्थ आपण 1000 घेतो आणि मोठा D आपला 250 आला. मी तुम्हाला सांगितलंय ते लक्षात ठेवायचंय. मग AST मिनिमम किती आला मला सांगा? जो बाहेरच्या फेसला आपल्याला प्रोव्हाइड करायचं किती आला तो? AST मिनिमम किती आला? 750. किती आला? 750 mm स्क्वेअर. ओके. मग याला चेक पण द्यायचा. इट इज लेस दॅन AST हेन्स ओके. म्हणजे ह्या AST पेक्षा सुद्धा कुठे गेला तो AST आपला? या AST पेक्षा सुद्धा लेस आलाय. मग इथं पण तुम्ही चेक द्यायचा विच इज ग्रेटर दॅन AST मिनिमम हेन्स ओके. चेक द्यायला विसरायचं नाही. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा? क्लिअर असेल तर स्क्रीनशॉट काढा. आता आपण काय केलं मित्रांनो तुम्हाला मी मगाची डायग्राम काढून दिली होती ना अशी. ओके. त्याच्यामध्ये ही सेंटर लाईन दाखवली होती. इथं स्टील आणि इथं स्टील दाखवलं होतं आणि समजा हे आतला फेस आहे इथं पाणी आहे तर ह्या साईडचं आपण हे स्टील कुठे गेलं? हे स्टील काढलेलं आहे आणि या बाहेरच्या साईडचं स्टील आपण कोणतं काढलंय? हे स्टील काढलंय.
ओके, लक्षात घ्या. हा वॉटरचा फेसचं स्टील आपण इथं काढलं आणि बाहेरच्या स्पेसचं स्टील आपण इथं काढलं. का 2 फेसला प्रोव्हाइड केलं, एकच फेसला का प्रोव्हाइड नाही करत आपण? कारण की आपली जी विड्थ आहे ती 6 ते 8 इंचापेक्षा जास्त जाते थिकनेस, त्याच्यामुळे आपल्याला ते 2 भागात करावं लागतं. कारण की सगळंच कॉन्क्रीट होऊन जाईल, स्टीलचा एरिया कमी होऊन जाईल आणि तिथे आपल्या फेल्युअरचे चान्सेस जास्त असतात. ओके, फास्ट वाटत असेल तर व्हिडिओ स्लो करा, ज्यांना स्लो वाटत असेल त्यांनी व्हिडिओ फास्ट करा, ज्यांना काहीच वाटत नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. स्क्रीनशॉट तुम्ही काढला असेल मित्रांनो. आपलं लॉंग वॉलचं डिझाईन चालू आहे, तशी आपण शॉर्ट वॉलला अजून हातने लावलाय आणि बेस स्लॅबला सुद्धा हातने लावलाय. ओके, लक्ष द्या. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा? इथपर्यंत काही डाऊट असेल तर कमेंट करा की सर हा टॉपिक पूर्ण घ्या. जे मुलं लाईव्ह आपले लेक्चर बघताय त्यांनी लाईव्ह चॅटिंगमध्ये सांगा मला, थंब द्या, थंब करा, ओकेवाला, नॉट ओकेवाला, जे काय असेल तुम्हाला करायचं असेल ते. ओके, लक्ष द्या. मग आता आपण मिनिमम स्टील काढलं. ओके, जे आपलं किती आलं 750 आलं. ओके, मग आता त्याच्यानंतर आपल्याला त्या मिनिमम स्टीलला सुद्धा स्पेसिंग काढावं लागेल ना. मग स्पेसिंगचा सेम फॉर्म्युला, काय फॉर्म्युला असतो आपला? 1000 इंटू एरिया ऑफ फाय अपॉन AST मिनिमम विच शुड नॉट बी ग्रेटर दॅन 3D शुड नॉट बी ग्रेटर दॅन 300 mm. हा चेक आपल्याला द्यायचाच आहे. ओके, मग आता एरिया ऑफ फाय तुम्ही डायमीटर तुम्ही तो 10 mm घेऊ शकता किंवा तुम्ही त्याला कमी करू शकता, कारण की एवढं लिटिल इम्पॉर्टन्स वाला स्टील येते. मग डायमीटर अज्युम करणं तुमच्या हातात आहे, तर सर्वात सोपं डायमीटर चेंज करत बसायचं नाही मित्रांनो. सरळ सरळ तो थ्रू आउट एकच डायमीटर घ्यायचा. स्टील मागवणाऱ्याला बी सोपं, स्टील कटिंग करणाऱ्या लेबरला बी सोपं आणि स्टील डिझाईन करणाऱ्या इंजिनियरला पण सोपं. सरळ सरळ एकच आपण डायमीटर घ्यायचा 10 mm. त्याचा एरिया ऑफ फाय म्हणजे π/4 इंटू 10चा स्क्वेअर. म्हणजे इथं स्पेसिंग आपली काय आली सांगा? 1000 इंटू π/4 इंटू 10चा स्क्वेअर डिवाइड बाय AST मिनिमम किती आलाय? 750. शुड नॉट बी ग्रेटर दॅन 3D शुड नॉट बी ग्रेटर दॅन 300 mm. सांगा पटकन स्पेसिंग किती आली? फास्ट स्पेसिंग किती आली सांगा पटकन? किती आली स्पेसिंग सांगा? किती आली तुमची स्पेसिंग? आय थिंक तुमची स्पेसिंग आली असेल 104.71, 104.71 mm. मग आता स्पेसिंग नेहमी आपण काय करतो? कमीला राऊंड अप करतो. स्पेसिंग काय करतो? कमीला राऊंड अप करतो आणि डेप्थ किंवा थिकनेस ही जास्तला राऊंड अप करतो. नेहमी लक्षात ठेवायचं, स्पेसिंग कमीला राऊंड अप केली जाते. आता याचं रिझन आहे का कमीला का राऊंड अप करतो? जेवढी स्पेसिंग कमी तेवढं स्टील आपलं जास्त, आणि जेवढं स्टील आपलं जास्त तेवढं आपलं सेक्शन सेफ होणार आहे. जर तुम्ही इथं आली 104 आणि तुम्ही वाढवली ती 110, त्या केसमध्ये स्पेसिंग वाढली का स्टील कमी होऊन जातं. स्टील कमी आलं का तुमचे चेक बसत नाही, चेक बसल्याने म्हणजे फेल्युअर होतं. ओके, म्हणून स्पेसिंगला कमीला राऊंड अप करायचं आणि थिकनेस किंवा डेप्थ जे काय असेल त्याला नेहमी जास्तला राऊंड अप करायचं. लक्ष द्या. मग याला कमीला राऊंड अप करायचं म्हणजे मी 100 mm करतो आणि इथं सेंटेन्स लिहितो की प्रोव्हाइड 10 mm फाय ॲट 100 mm सेंटर टू सेंटर ऑन आउटर फेस. ओके, मगाचा आपण लिक्विड फेसला दिलं होतं, आता आपण आउटर फेसला देऊ. तुम्हाला जे काय म्हणायचं, रिमोट फेस म्हणतात त्याला. ॲक्च्युली आउटरच्या ऐवजी तो त्याला एक शब्द आहे टेक्निकल आपला वॉटर टँकमध्ये, रिमोट फेस. ओके, 2 फेस असतात. ज्या साईडला पाणी असतं तो लिक्विड फेस आणि पाण्याच्या अपोजिट साईडचा तो असतो रिमोट फेस. मग हे जे आपण स्टील प्रोव्हाइड करणार आहे हे रिमोट फेसला करणार आहे. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. जेव्हा आपण डिटेलिंग काढू ना डायग्राम, त्या केसमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. ओके, म्हणजे आता इथं आपण दोन्ही फेसचं स्टील काढलं. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय काढायचं राहिलं? डिस्ट्रीब्युशन स्टील. आपण मेन स्टील तर काढलं, आता डिस्ट्रीब्युशन स्टील काढायचे. म्हणून सांगतोय लेंदी प्रॉब्लेम आहे. ज्यांनी थोडक्यात आवरला असेल त्याला मार्क पण थोडक्यात दिले जातील. तुम्ही लक्षात घेताय काय काय गोष्टी तुमच्या मिस झाल्या असतील काढताना, किंवा सर आम्ही या सगळ्या गोष्टी काढलेल्या आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने काढल्या. अतिउत्तम मित्रांनो. पण डिझाईन तर असंच केलं जातं ॲज पर माय नॉलेज.
लक्ष द्या, आता आपल्याला काय काढायचं आहे, डिस्ट्रीब्यूशन रेनफोर्समेंट. मग डिस्ट्रीब्यूशन स्टील आपण हे कोणतं स्टील प्रोव्हाइड करतो, AST मिनिमम जे असतं तेच प्रोव्हाइड करतो, म्हणजे 750 mm² आपण प्रोव्हाइड करू. ओके, डिस्ट्रीब्यूशन स्टील आपण AST मिनिमम प्रोव्हाइड करतो. आता एक क्रायटेरिया आहे मित्रांनो, तो नोट पॉइंट मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. काय नोट पॉइंट आहे, जर आपली वॉलची थिकनेस किंवा डेप्थ ही 500 mm पेक्षा कमी असेल तर डिस्ट्रीब्यूशन स्टील आपल्याला दोन्ही फेसला इक्वली प्रोव्हाइड करावं लागतं. काय सांगतोय मी, जर आपली जी थिकनेस आहे, आपली वॉलची जी थिकनेस आहे, ती थिकनेस जर 500 mm पेक्षा कमी असेल तर आपल्याला डिस्ट्रीब्यूशनची जी स्पेसिंग असते, डिस्ट्रीब्यूशन स्टील असतं, ते दोन्ही फेसला म्हणजे लिक्विड फेसला आणि रिमोट फेसला 50% द्यावं लागतं, म्हणजे इक्वली डिस्ट्रीब्यूट करावं लागतं. ओके, मग आता लक्ष द्या, मग त्याच्यासाठी आपल्याला 750 येणार नाही, याला डिवाइड बाय 2 येईल. मग ते आपण काढून घेऊ. लक्षात घ्या, मग इथं नोट पॉइंट लिहितो. नोट पॉइंट असा लिहितो की इफ थिकनेस ऑफ वॉल इज लेस दॅन 500 mm, ही कन्सेप्ट आहे मित्रांनो, ही लिहावंच लागते तुम्हाला. देन डिस्ट्रीब्यूशन स्टील इज provided equally on both face म्हणजे लिक्विड फेस पण आणि रिमोट फेसला पण आपल्याला इक्वली प्रोव्हाइड करायचे. ओके, मग AST फॉर 1 झोन म्हणजे एका फेसला, मग AST डिस्ट्रीब्यूशन फॉर 1 झोन किंवा फेस इज इक्वल टू 0.3, मिनिममच प्रोव्हाइड करतोय ना, 0.3 डिवाइड बाय 100 गुणिले B इंटू एकाच फेसला आहे, म्हणजे इथं डेप्थच्या ऐवजी डेप्थ बाय 2 येणार. कसंही करा तुम्ही, टोटलला डिवाइड बाय 2 केलं किंवा असं केलं तरी चालणार आहे. मग 1 फेसचं किती आलंय तुमचं बघा, लक्ष द्या, 0.3 डिवाइडेड बाय 100 मिनिमम वालाच फॉर्म्युला इंटू 1000 आणि डेप्थ तुमची 250 आहे, डिवाइड बाय 2 करायचं. टोटल 750 ला डिवाइड बाय 2 केलं असं तरी तेच आलं असतं आणि याला डिवाइड बाय 2 केलं तरीही तेच आलं. तुमचं आलंय 375 mm². आणि आता याच्यासाठी आपल्याला स्पेसिंग काढायची आहे, तर स्पेसिंग इज इक्वल टू 1000 इंटू एरिया ऑफ फाय अपॉन AST फॉर 1 फेस. ओके, AST फॉर 1 फेस. मग किती आलं ते मला सांगा. डायमीटर आपण तोच ठेवणार आहे, डायमीटर चेंज नाही करत आहे, इंटू 10² डिवायडेड बाय 375. किती स्पेसिंग आली मला सांगा, स्पेसिंग किती आली मला सांगा, बोला पटकन. स्पेसिंग 209.44 आली काहीतरी, स्पेसिंग आली तुमची 209.44 mm. आणि स्पेसिंग नेहमी कमीला राऊंड अप करतो, म्हणजे इथं मी लिहू शकतो 200 mm. ओके, ईच फेसला. मग इथं लिहू शकतो आपण प्रोव्हाइड 10 mm फाय ॲट 200 mm सेंटर टू सेंटर ॲज ए डिस्ट्रीब्यूशन स्टील ऑन ईच फेस. हे ईच फेस लिहिणं महत्वाचं आहे, तर आणि तरच त्याला कळेल की तुमची 200ची स्पेसिंग आलेली आहे. आणि इथं आपण हा क्रायटेरिया लिहिणं महत्वाचं आहे. ओके, लेस दॅन 500. इथपर्यंत कळालं का मला सांगा, इथपर्यंत कळालं का मला सांगा. ओके, इथपर्यंत जर कळालं असेल मित्रांनो, तर आत्ताशी आपलं डिझाईन ऑफ लॉंग वॉल कंप्लीट झालेलं आहे. आता आपण डिझाईन ऑफ शॉर्ट वॉल करणार आहे. काय करणार आहे आपण, डिझाईन ऑफ शॉर्ट वॉल करणार आहे. ओके, आणि त्यातल्या त्यात आपण आत्ताशी सपोर्टलाच डिझाईन केलं. हे अजून सेंटरची जी मुवमेंट आली त्यासाठी डिझाईन करणं राहिलेलं आहे. चला ते पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या पार्टमध्ये घेऊ मित्रांनो. हा दुसरा पार्ट आपला एवढाच झाला. डिझाईन ऑफ लॉंग वॉल आपण कंप्लीट केलं. ॲट सपोर्टला हे जे सगळं स्टील प्रोव्हाइड करायचं ते ॲट सपोर्टला, मिड स्पॅनचं तर बाकीच आहे अजून, आणि शॉर्ट वॉलचं पण सपोर्ट आणि मिड स्पॅनचं बाकीच आहे. ओके, चला 1 बाय 1 आपण घेऊ, काय हरकत नाही. थोडं जास्त झालं तरी चालेल, पण आपल्याला समजलं पाहिजे. ओके, 5 मिनिटं वेळ घ्या आणि परत रिपीट आपण सुरुवात करू थांबून.